श्री दत्तघाट येथे माऊलींच्या पादुकांना शाही स्नान. सातारा जिल्ह्यात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे बुधवारी सातारा जिल्ह्यात उत्साहपूर्ण वातावरणात आगमन झाले. श्री दत्तघाट येथे माऊलींच्या पादुकांना विधिवत शाही स्नान घालण्यात आले. माऊलीच्या अखंड गजरात, टाळ मृदुंगाच्या निनादात आणि भक्तिमय वातावरणात पालखीचे सातारा जिल्ह्यात भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, पालकमंत्री शंभूराज देसाई, श्रीमंत संजीव राजे, नाईक निंबाळकर, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी याक्षणी नागराज तसेच विविध प्रशासकीय अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते माऊलीच्या पालखीचे स्वागत करण्यात आले. बुधवार दुपारी सुमारे 1 वाजता संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे सातारा जिल्ह्यात आगमन झाले. त्यानंतर संध्याकाळी पालखी लोणंद येथे दाखल झाली. आज गुरुवार दुपारी पालखी फलटण तालुक्यातील तरडगाव येथे मुक्कामी जाणार आहे. विठुरायाच्या भेटीसाठी निघालेल्या या पालखी सोहळ्यात हजारो वारकरी आणि भाविक मोठ्या भक्तिभावाने सहभागी झाले असून माऊलीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. संपूर्ण परिसर भक्तिरसाने आणि ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषाने दुमदुमून गेला. नमस्कार. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीच्या सोहळ्याचं स्वागत आता मान्य नामदार शंभूराज देसाई, मान्य नामदार रवींद्रसिंह राजे, मान्य नामदार चंद्रबा पाटील आणि इतर सर्वच सन्माननीय लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सातारा जिल्ह्यामध्ये माडेगाव येथे केलेलं आहे. आज माऊलींचं लोणंद येथे मुक्काम असणार आहे आणि नंतर तरडगाव, फलटण आणि बरड येथे मुक्काम केल्यानंतर 19 तारखेला माऊली पंढरपूरकडे प्रस्थान करते. सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने, जिल्हा परिषदेच्या वतीनं माऊलींच्या सेवेमध्ये आरोग्य व्यवस्था असणार आहे, पाणी पुरवठ्याची व्यवस्था असणार आहे, स्वच्छतेची व्यवस्था केलेली आहे, महिला आणि लहान मुलांची व्यवस्था केलेली आहे. जर्मन हँगरच्या माध्यमातून मान्य नामदार जयकुमार गोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वारकऱ्यांना विसावा घेण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर चरणसेवा या मागच्या वर्षीपासून सुरू आहे की जे वारकरी दिवसभर चालून थकलेले असतात त्यांच्या सेवेचा आनंद आपल्या जिल्ह्यातील जे काही व्हॉलेंटियर्स आहेत त्यांना मिळणार आहे. यावर्षीची वारी ही अतिशय आनंदामध्ये त्याचं आगमन झालेलं आहे. मला खात्री आहे की पुढील 4 दिवसामध्ये सातारकर नागरिक या वारीच्या सेवेमध्ये कुठलीही कसर सोडणार नाहीत आणि ज्यावेळेस जिल्ह्यातून वारी प्रस्थान करेल त्यावेळेस ही वारी आरोग्यदायी, निर्मल वारी आणि कुठल्याही अपघात विरहित वारी होईल याची आम्हाला खात्री आहे. धन्यवाद.